हे इतकं महत्वाचं आहे. 15 सप्टेंबर 1861 साली डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म झाला आणि एक 100 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं. या 100 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे काही काम केलं ते काही एक अर्धा तासाच्या व्याख्यानामध्ये सांगणं खरंच खरंच कठीण आहे. त्यांच्या जीवनातले काही महत्वाचे प्रसंग तुमच्या पुढे ठेवावेसे वाटतात, पण पूर्वजांची स्मरण का करावं? आताचा नेमका हा पितृपंधरवड्याचा काळ, आपल्या आपल्या पूर्वजांचं स्मरण आपण तर्पणयुक्त करत आहोतच, पण एक वैचारिक तर्पण त्यांच्या ठिकाणी का करावं? एक भावनिक वैचारिक तर्पण ही त्यांच्या चरणी अर्पण केलेली एक श्रद्धांजली, आणि त्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं त्यांच्या चरित्राचं झालेलं स्मरण आजच्या काळामध्ये का उद्बोधक आहे याचं कारण आहे. विश्वेश्वरय्या जन्माला आले, शिकले, तेव्हापासून तारुण्यातल्या इंजिनिअरिंग पदावरती आरूढ झाल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ते अभियंताच होते. त्यांनी अनेक विचार या समाजामध्ये रूढ केले. विज्ञानाला जसं उपयोजित करता येईल, जो वाचनाचं अभ्यासाचं क्षेत्र विज्ञान आहे आणि उपयोजित करायचं त्या विज्ञानाला, ते क्षेत्र म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र आहे. ते उपयोजित आणण्यासाठी पूर्ण हयात आपली ज्यांनी वेचली ते डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी आपल्या कामामध्ये कशा पद्धतीनं विज्ञान उपयोजित करता येतं हे तर सांगितलंच, पण काम करण्याच्या पद्धतीमध्ये इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये जी शिस्त असायला हवी, जे अनुशासन असायला हवं, आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने काम करायला हवं, याचे जे आदर्श घालून दिले, तेच आदर्श पिढ्यानुपिढ्या संक्रमित होत 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 आज या कोरोना नामक भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय कामाचे ठरलेले आहे. लक्षात घ्या, कोरोना हा जो विषाणू आपल्याकडे येऊ घातला म्हणजे आता घुसलेलाच आहे. यामध्ये कुठेतरी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आक्रमणाची तयारी करत असलेल्या चीनचा हा बायो वेपनचा एक पावित्रा होता, हे तर आता उघड झालंच आहे. भारताला अशा पद्धतीनं कुठल्या तरी आजारात कात्रीत पकडायचं आणि नंतर आक्रमण करायचं, अशा पद्धतीचं आहे की काय, अशा पद्धतीची परिस्थिती काही 2-4 दिवसांच्या गेल्या 2 आठवड्यातल्या बातम्यांवरून वाटते की त्यांनी मुद्दामून हे जैव शस्त्र निर्माण केलं की काय, बायो वेपन आपण जे म्हणतो. खरं बायो वेपन हे पूर्वीच्या काळापासून वापरलं गेलंय. संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा बायो वेपन वापरलं गेलं की मुठभर मावळ्यांना हाताशी धरून मुघली सेनांना कसं तोंड द्यायचं, हत्यारांना तोंड नाही द्यायचं. ही मुघली सेना जिथे डेरा टाकून बसलेली आहे, ती पाणी प्यायला कुठल्या तरी पाणवठ्यावर जाणार, त्या पाणवठ्यामध्ये मेलेलं जनावर टाकून द्या, म्हणजे आजारी पडून ही माणसं मरतील, लढाईची गरज लागणार नाही. चीननं सुद्धा असाच काही पावित्र्य उचलला की काय, अशी संशय आता जगाला यायला लागलाय. पण अशी जरी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर सैनिक आपली वरच्या बाजूला काश्मीरच्या त्या सगळ्या प्रदेशामध्ये आपली सीमारेषा सुरक्षित ठेवण्यासाठी, तिथे लढण्यासाठी अतिशय कटिबद्ध आहे. आपल्या जीवाची कुरवंडी करून असते तिथे उभे, त्यात वाद नाही. पण त्या काळात खालचा सगळा देश व्यवस्थित राहण्यासाठी जे काही अनुशासन, जे काही प्रशासन व्यवस्थित राहायला हवं, त्यामध्ये टाउन प्लॅनिंग असेल, एक नागरी व्यवस्था असेल, इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये नियम जे स्वतंत्र झालेल्या भारतात पहिल्यांदा घालून दिले, त्यामध्ये अग्रणी म्हणून ज्यांचं नाव घ्यावंच लागतं ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. विश्वेश्वरय्या हे 15 सप्टेंबर 1861 साली जन्माला आले. कोलार, म्हैसूर राज्यातल्या कोलार जिल्ह्यातल्या चिಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ तालुक्यातलं मुद्देनहಳ್ಳಿ नावाचं गाव, इथे श्रीनिवास शास्त्री आणि व्यंकटम्मा यांच्या पोटी हे जन्माला आले आणि 12 एप्रिल 1962 साली त्यांनी स्वतःचा देह ठेवला. 100 वर्षांचं आयुष्य आहे, शतायुषी आयुष्य आहे, हे शतायुषी आहे. आणि या शतायुष्यामध्ये त्यांनी काम केलेला जो काळ आहे हा त्या मानानं फार मोठा आहे. आपल्या आयुष्यातला पहिल्या 30 वर्षांचा काळ हा तारुण्याचा वजा केला, तो उरलेले 70 वर्षातले टक्केवारी जर काढायला गेली तर जवळजवळ 80% भाग ते काम काम आणि कामच करत राहिले. त्यांची युट्यूब वरती फिल्म डिव्हिजनने काढलेली एक डॉक्युमेंटरी आहे, ती डॉक्युमेंटरी जरूर जाऊन बघावी, इंग्रजी भाषेत आहे पण तरी बघावी. या व्यक्तीच्या डोळ्याला म्हातारपणात चष्मा नाही, हातात एक काठी आहे फक्त, दात सर्व शाबूत आहेत, परंपरा राखत डोक्याला एक पगडी त्यांनी ठेवलेली आहे. अतिशय तरुणाभान चेहरा आहे, प्रसन्न मुद्रा आहे आणि आपल्या अंतःकरणात असलेला उत्साह
हा त्यांच्या नुसत्या दिसण्यानं सुद्धा व्यवस्थित कळतो. मी जसं इंजिनिअरिंगला होतो तसं त्यांच्या चरित्राचा अभ्यास करण्यासाठी मी छंग बांधला आणि काही पुस्तकं माझ्यापर्यंत आली, ती मी वाचली. त्यातले एक पुस्तक मी तुमच्या समोर सांगतो त्या चरित्राचा अभ्यास करण्यासाठी. ते म्हणजे सर विश्वेश मुकुंद देवकर. अतिशय सुंदर चरित्र त्यांनी यामध्ये मांडलंय. त्यामध्ये सुद्धा त्यांच्या उतरत्या काळातलं एक छायाचित्र समोर दिलंय आणि पार्श्वभूमीवरती जलाशय आणि काही धरणं वगैरे असा प्रकार दिसतोय. प्रतीक चौधरी हा माझा मित्र, माझे इंजिनिअरिंगचा साथीदार आता लाईव्ह आलाय. अनेक जण लाईव्ह आलेत, माझे मित्रच आहेत. प्रतीक, आपल्याला एक आठवत असेल आपण कोयना नगरचं धरण बघायला गेलो होतो. धरणाबद्दलचे माझे अनेक गैरसमज त्यावेळेस नाहीसे झाले आणि ते धरणाच्या क्षेत्रामध्ये असलेलं जलविद्युत क्षेत्र बघायला आम्ही तिथे गेलो. तिथे गाईड म्हणून आम्हाला एक इंजिनियर होते. त्यांनी सांगितलं की पाणी जसं पंचमहाभूत आपण म्हटलो, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 महाभूत आहेत. त्यातलं दुसरं जे महाभूत आहे आप म्हणजे पाणी, तर ते इंजिनियर आम्हाला समजून सांगताना म्हणत होते की पाणी हे एक आंधळं महाभूत आहे. त्याला उतार दिसला की ते धावायला सुरुवात करतं. त्याला योग्य दिशा द्यायचं काम जो करतो त्याला इंजिनियर म्हणावं. दिशा दिल्यानंतर साठवलेल्या पाण्यातनं ते पाणी जनित्रावरती टाकायचं, टर्बाईनवर टाकायचं. टर्बाईन फिरल्यानंतर जनरेटर्स फिरणार आणि त्या जनरेटरद्वारे जलविद्युत केंद्रामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होणार. ही इलेक्ट्रिसिटी तयार झालेली आज सर्वत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसतीये. तयार होणाऱ्या इलेक्ट्रिसिटी सांगू द्या. आणि या जलविद्युत केंद्रांची उपयोजिता या संपूर्ण देशाला ज्यांनी समजून सांगितली त्यातलंही अग्रणी नाव म्हणजे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आहे. ह्या आंधळ महाभूत आपण म्हणतोय, साधं आपल्याकडनं ग्लासभर पाणी सांडलं तर घरभर दानादान उडते आपल्याकडनं. आपल्याला ते स्वच्छ करावं लागतं. त्या शर्टवर सांडलंय, कागदावर सांडलंय की कुठे त्याला आवाक्यात आणता येत नाही ग्लासभर पाण्याला. तर पावसाचं पाणी कुठल्या तरी उंचीवरती साठवायचं आणि त्या ऊर्जेने वापरायचं. यासाठी ज्यांनी कष्ट घेतलेत ते पाणी साठवल्यानंतर धरणामध्ये पाणी साठल्यानंतर धरणाचे दरवाजे बंद होतात. ते धरणाचे दरवाजे एका लेवलपर्यंत, एका पातळीपर्यंत बंद ठेवावे लागतात, मग ते उघडावे लागतात. पण प्रचंड पावसाच्या ठिकाणी स्वतः तिथे जाऊन इंजिनियरना कंट्रोल करून ते दरवाजे उघडणं हे किती धोकादायक आहे हे लक्षात घेऊन ज्यांनी ऑटोमॅटिक गेट्स इंट्रोड्यूस केले त्या संपूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग सेक्टरला आणि पीडब्ल्यूडी क्षेत्राला दिले, त्याचं डिझाईन ज्यांनी बनवलं, तंत्राच्या बाबतीत आधुनिकतेचा वाव असणाऱ्या काळामध्ये ज्यांनी याचा शोध लावला ते म्हणजे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आहे. विश्वेश्वरय्यांचं आयुष्य म्हणजे तसं एका तरुण इंजिनियरला जे जे हवं असतं त्या बाबतीतली प्रशासनातली अनुकूलता होती. पण आज इंजिनियर झाल्यानंतर मला एक चांगली नोकरी असावी, चांगली नोकरी मिळाल्यानंतर एक चांगली छोकरी मिळावी आणि एक सेटल लाईफ व्यवस्थित जगावं हे जे पाहिजे असतं त्यातला मान सन्मानाचा भाग सर्व त्यांना मिळाला. पण कौटुंबिक आयुष्यात प्रचंड प्रतिकूलता भोगत भोगत त्यांनी आयुष्य कंठित केलं. नंतरचा काळ त्यांचा एकाकीपणातच गेला, ती गोष्ट निराळी. पण 1801 त्यांचा जन्म झालाय, मी तुम्हाला म्हणालो. विश्वेश्वरय्या 100 वर्ष जगले. या 100 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी काय काय काम केलं वाचत असताना अनेक ठिकाणी थक्क व्हायला होतं. काही ठिकाणी स्वतः इंजिनियर असून लाज वाटते स्वतःची, आपण काय करतोय. कुठेतरी बहिर्मुख होऊन सुखासीन आयुष्य जगण्याकडे आज असलेल्या इंजिनियर्स पैकी अनेक इंजिनियर काम करतात. त्यांचं कामावर प्रेम आहे का, नाहीये प्रेम की हो आहे, हा आरोपही मला करता येणार नाही. पण कुठेतरी ब्रेड बटर व्यवस्थित चालावा, कुठेतरी एक व्यवस्थित सुखासीन आयुष्य जगता यावं, एक मजल्याचं 2 मजले, 2 मजल्याची हवेली व्हावी, आपली 4 व्हीलर अपग्रेड होत व्हावी राहावी, यासाठी काम करणारे इंजिनियर्स आजकाल भरपूर बघायला मिळतात. एका क्षेत्रामध्ये एका ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग केलंय, पण आयटी क्षेत्रामध्ये प्रचंड आता प्रगती होती आणि झपाट्याने तिकडे आपण आकर्षित झालं पाहिजे म्हणून स्वतः केलेले ज्या ब्रांचमध्ये शिक्षण घेतलं ते विसरून आयटीत घुसणारे अनेक इंजिनियर आहेत. एवढंच कसं माझी बहीण तिथेच काम करते. जरूर करावं, पैसा हा आवश्यक असतो, पण पैशाच्या बाबतीत
त्या कर्मचाऱ्यांना द्या, मला नाही दिला तरी चालेल, पण माझ्या कामावर मी प्रेम करेल, असं सांगणारे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आहेत. त्यांच्या जीवन चरित्रातल्या काही घटनांवरती आपल्याला प्रकाश टाकायचा. मुळात विषय तो हा आहे, पण प्रस्तावनेदाखल एवढा वेळ का खाल्ला त्याचं कारण हे की धन्यवाद ज्या वेळेस समाज म्हणतोय, ज्यांना ज्यांना आजच्या बिकट परिस्थितीत समाज धन्यवाद म्हणतोय, ते सगळी क्षेत्रांना धन्यवाद म्हटलंच पाहिजे, याला माझंही अनुमोदन आहे. पण इंजिनियर्सला कोणी धन्यवाद म्हणताना दिसत नाही. ते इंजिनियर्स डेचं औचित्य साधत मी सांगतोय की इंजिनियर्सला सुद्धा धन्यवाद म्हटलंच गेलं पाहिजे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, IT, टेलिकम्युनिकेशन यासारख्या अनेक क्षेत्रांमधले तांत्रिक कर्मचारी आणि इंजिनियर्स आज काम करतायत. त्यांना आजच्या या वाक्पुष्पातून मला धन्यवाद म्हणायचंय. आणि त्याचा धागा, त्यासाठीचा आदर्श म्हणून जे आहे ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आहे. ते ज्या काळात घडले त्या काळात सिव्हिल ही एकमेव इंजिनिअरिंगची ब्रांच होती. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू या ब्रांचेस होत 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 एवढा व्यापक पसार आपल्या समोर अभियांत्रिकी क्षेत्राचा आहे. एवढंच काय, आजकाल कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग हा एक सेक्शन आलेला आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजिकल इंजिनिअरिंग हा भाग आलेला आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग हा भाग आलेला आहे. तंत्र कुठे नाहीये महाराज. काडीपेटीची काडी जरी पेटवायची झाली तरी सुद्धा ती व्यवस्थित पेटता यावी यासाठी काडीचा अँगल ठरलेला हवा असतो, तर ती पेट घेते. हे तंत्रच आहे. घरामध्ये सुद्धा भाजीमध्ये मीठ किती घालावं, मसाला किती घालावा, यासाठी सुद्धा आईच्या हातात जे बसलेलं आहे ते एक केमिकल इंजिनिअरिंगच आहे. कुठे खिळा कसा ठोकावा, घरातल्या घरात दुरुस्त करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा चालाव्यात, या घरातल्या घरात आपण गाड्या दुरुस्त करतो, सायकल दुरुस्त करतो. तुम्ही आम्ही सर्वजण इंजिनियर आहोत, पण त्यातही परिसीमा, अभ्यासपूर्वक परिसीमा गाठवून जो कोणी आपला स्वतःला इंजिनियर समाजात उभा करतो, त्यानं देशसेवा कशी करावी याच्यासाठीचा आदर्श म्हणून ज्यांच्याकडे बघावं, तो एक दीपस्तंभ, एक मोठं विभूतिमत्व म्हणून सर विश्वेश्वरय्या आपल्या समोर आहेत. त्यांच्या चरणी नमस्कार करावा म्हणून मी आज काही त्यांच्या जीवन चरित्रातले अगदी प्रकाशमान असे क्षण तुमच्या पुढे मांडणार आहे. खरं तर 8 दिवस चालेल इतकं मोठं चरित्र आहे, पण त्यातले काही क्षण जे मला भावले ते तुमच्या समोर ठेवतो. 1861 साली जन्म झाला. घरामध्ये आई वडील हे दोघं जण अतिशय सच्छील स्वभावाचे होते. त्यांच्या तोंडी कायम स्तोत्र असायची, देवांची गाणी असायची. देवपूजा, देव यांच्याबद्दल आपल्या 7ही भावंडांपैकी विश्वेश्वरय्या, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना स्वतःला काही एवढा रस नव्हता. टेकडीवर जाऊन त्यांना असं वाटायचं की अजून रोज मी कुठेतरी उंच उंच चढत जावं आणि कधीतरी माझ्या आकाशाला हात लागावे. लक्षात घ्या, मागच्या वेळेस मी निकोला टेस्ला यांचं चरित्र सांगितलं, आता विश्वेश्वरय्यांचं चरित्र सांगतोय. मी जगदीशचंद्र बोस आणि यांसारखे अनेक सायंटिस्टचे चरित्र मी वाचतो, अभ्यास करतो. त्यामध्ये या सर्व शास्त्रज्ञांनी त्यांच्या बालपणात, तारुण्यात निसर्गाचं डोळस आणि चिकित्सक निरीक्षण केलं. हा एक समान धागा बघायला मिळतो. आपल्या कार्याचा क्षेत्राचा जो आवाका आहे, या क्षेत्राचा तोंड ओळख या निसर्गातच त्यांना होते, हे सुद्धा त्यामध्ये आपल्याला निष्कर्ष काढता येऊ शकतो. विश्वेश्वरय्यांनी 1861 साली ज्यांचा जन्म झाला, आई वडील त्यांना घडवत होते. घरची परिस्थिती बेताची होती. आपले 5 भाऊ 2 बहिणी यांना सोबत घेऊन आयुष्य ते पुढे पुढे सरकवत होते. पण चिकित्सक वृत्ती असलेला मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हा छोटा मुलगा, अनेक प्रश्नांची उत्तर त्याला मिळत नसत, पण तरी तो अभ्यासात असायचा, शाळेत हुशार होता. मुद्देनहळ्ळी हे छोटंसं गाव, तिथे काय शिक्षण होणार म्हणून पुढच्या शिक्षणाची काय ही विवंचना त्यांच्या मागे लागली. त्याच काळात आपले मामा, ज्यांचं नाव मुद्दय्या, या मुद्दय्यांसोबत हा छोटा विश्वेश्वरय्या या धबधब्याचे 4 उपप्रकार, अजूनही 4 उपधबधबे आहेत. 90 फूट खोल पडणारं पाणी त्यानं तिथे बघितलं. आता धबधबा बघितल्यानंतर आजही लॉकडाऊनच्या काळामध्ये घरात बसून बसून वैतागलेली माणसं निसर्गाच्या सान्निध्यात जात आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप त्याचे स्टेटस सांगतायत तुम्ही कुठे जाताय आणि काय करताय ते. एक धबधबा बघितल्यानंतर कोणाकोणाची आठवण होईल सांगता येत नाही. कोणी सेल्फी काढतो, कोणी चित्रकार त्याच्या किनाऱ्यावर बसून चित्र काढतो. अनेकांना आनंद वाटतो. निसर्गातली ही निरनिराळी रूप, कोणाला सूर्योदय आवडतो, सूर्यास्त आवडतो, कोणाला फुलपाखरं आवडतात, कोणाला पठारावरती पसरलेली लांब लांब पसरलेली फुलांची बाग बघायला आवडते,
आपले कास पठार बघितलं तर तिथे स्तब्ध होऊन लोक तासन तास तिथे बघून बसून राहतात. अनेक जण टेकडीवर जाऊन क्षितिजाकडे बघत निरीक्षण करतात. काही जण किल्ल्यावरती जातात, रात्री मुक्कामी थांबतात, आकाश निरीक्षण तिथनं करतात. निसर्गातल्या अनेक कीटकांचं, सर्पांचं बारीक निरीक्षण करतात. अगदी छोटे छोटे असलेल्या वनस्पती, त्यामध्ये असलेलं सौंदर्य शोधण्याचं काम हे अनेक निसर्ग संशोधक, निसर्गप्रेमी मंडळी करत असतात. अनेक नैसर्गिक जंगली प्राण्यांचे फोटोग्राफ घेण्यामध्ये अनेक जण व्यग्र असतात. त्यातलं सगळ्यांना आकर्षित करणारा भाग म्हणजे पाणी. ते स्तब्ध पाणी असो, वाहणारं पाणी असो, उंचावरनं पडणारं असो, इथे सेल्फी घेणं, चित्र काढणं, ग्रुप फोटोज घेणं, कविता करणं, जोडप्यांना जाऊन बसणं, दिसतच आहे, कशाला लपवायचं. पण हा धबधबा बघितल्यानंतर जोग नावाचा प्रपात, धब 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 पाणी पडणार, निशब्द झाला. जोर जोरात पाणी पडतंय खाली जमिनीवरती. त्याच्यामध्ये स्नान करणं कठीण आहे. अनेक लोक त्या धबधब्याच्या शेजारी असलेल्या जलाशयात स्नान करून शेजारच्या शिवालयात जाऊन नमस्कार करताना तो बघतोय. अनेक लोक हा हा म्हणून कौतुक करताना बघतायत. आणि दूर उभा राहून त्या धबधब्याचे दगडावर आपटल्यानंतर जे तुषार उडतात ते अंगावर घेऊन लहान मुलं बागडतायत. ते बघत असताना मात्र मोक्षगुंडमच्या मनामध्ये काहीतरी निराळा विचार आला. त्यानं कान बंद करून घेतले. किती जोरात ही किती मोठी नासाडी आहे. त्याचा हे उच्चार बघितल्यानंतर मामा वगैरे बाकी मंडळी म्हणाले हा वेडा झालाय का. आणि त्याला म्हणाले चला इथनं, कसली नासाडी. तर त्यानं उत्तर दिलं नाही. मनात हा विचार चालला होता की उंचावरनं पडणारं पाणी खाली येऊन आपटतंय, त्याचा आवाज इतका मोठा होतोय. ऊर्जा ही एका रूपातनं दुसऱ्या रूपामध्ये संक्रमित होत राहते, बदलत राहते. येणारा आवाज जर कानांना असह्य होतोय, धबधब्याच्या क्षेत्रामध्ये मी बोलतोय, शेजारच्याला ऐकू येत नाही, तर मला एकच विचार मनात येतो की इथे आता जो आवाज जोरजोरात येतोय हा वाया जाणाऱ्या ऊर्जेचाच भाग आहे. किती मोठ्या प्रमाणात ही ऊर्जा वाया जाते हा विचार त्याच्या मनात आला. या विचारांना योग्य ती दिशा द्यायची गरज आहे. वडील धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. तीर्थयात्रेवरून परतत असताना रायचूर स्टेशनवरती त्यांच्या वडिलांचा निवर्तण्याची बातमी त्यांच्या कानावरती आली. लहान होते, 7 भावंड, आई एकटी. मुद्देनहळ्ळी नावाच्या छोट्या गावात मारुतीच्या मंदिराचं पुजारी पण करत पोट भरणार म्हणून मुद्दय्यानं या सर्वांना आपल्या गावी बेंगलोरला घेऊन गेला. त्याने तिथे या सगळ्यांना पोसायला लागला. म्हणाला मी तर तुम्हाला सहाय्य करील, पण एक लक्षात ठेवा, तुम्हालाही पैसे कमवायचे आहेत, तुम्हालाही स्वतःला काहीतरी हातभार तुमच्या कुटुंबाला लावायचा आहे. बिकट परिस्थिती होती. आणि या काळामध्ये एक दिवस सगळ्या शाळेत जातो या नावाला नाव काढून विश्वेश्वरय्या शाळेत गेलाच नाही, कुठेतरी भटकत बसला. मामाला ते समजलं. मुद्दय्यानं या छोट्याला मार मारलं आणि म्हणाला, आपल्या बहिणीला म्हणाला, असं जर तुम्ही वागणार असाल तर इथून निघून जा आपापल्या गावी, स्वतः बघा, तुमचा भार कशासाठी मी माझ्यावर घेऊ, माझंही कुटुंब आहे, तुमचंही कुटुंब पोसायचं काय, एवढं माझ्या घरी काय कुबेराचं धन आहे की काय. आणि त्या दिवशी विश्वेश्वरय्याचं मन पालटलं की आपल्याला काहीतरी गंभीर अशा परिस्थितीतून आपण जातोय आणि आता आपण काहीतरी पुढे गेलो पाहिजे, व्यवस्थित पद्धतीने आपलं कुटुंबाला हातभार लागला पाहिजे. मुद्दय्यानं त्या काळामध्ये म्हैसूर राज्यातले एक मंत्री होते, माफ करा, मामांचं नाव रामय्या आणि त्या मंत्र्याचं नाव मुद्दय्या होतं. कानडी नावं लक्षात ठेवणं फार कठीण आहे. त्या मुद्दय्या नावाच्या मंत्र्यांच्या घरी त्या मुद्दय्यांची जी मुलं होती त्या मुलांची ट्युशन द्यायचं काम या छोट्या विश्वेश्वरय्याकडे दिलं आणि तिथेच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लावली. शाळा कॉलेज तिथेच बेंगलोरमध्ये पूर्ण झालं. तर कॉलेज, ट्युशन आणि घर असा पूर्ण 30 किलोमीटरचा पट्टा रोज पायी विश्वेश्वरय्यांना कापावा लागेल. त्यामध्ये कसं रांगडं जमवत ते चालत असतील, केव्हा पहाटे उठत असतील, केव्हा घरी येत असतील, अशा पद्धतीने त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं. पुढे जाऊन 100 वर्ष ज्यावेळेस विश्वेश्वरय्या जगले त्यावेळेस त्यांना प्रश्न केला की डॉक्टर MV तुमच्या शतायुष्यात कसे. तर ते म्हणाले, म्हातारपणाला मी कधी घाबरत नाही, पण मी माझ्या तरुणपणात प्रचंड चाललो म्हणून मी 100 वर्ष जगू शकलो. असं म्हणतात बौद्धिकरित्या वाचाल तर वाचाल अशी म्हण मी ऐकलेली आहे. पण विश्वेश्वरय्यांचं हे वाक्य जर ऐकलं तर सांगावंसं वाटतं, नुसतं वाचाल तर वाचाल म्हणजे वाचन कराल तर वाचाल नव्हे, तर चालाल तर वाचाल हे पण म्हणावं लागेल. बुद्धीसाठी आपल्याला वाचन करावं लागेल, पण शरीराचं खाद्य म्हणून
व्यायाम म्हणून आपल्याला चालावं लागेल, हेही विश्वेश्वरय्यांनी अतिशय महत्वाचं गमक त्यांच्या चरित्रात सांगून दिलं. विश्वेश्वरय्या पुढे बीए ही पदवी दिली. त्या काळात बीएससी ही पदवी नव्हती. कॉमर्स किंवा आर्ट काही असो, त्याला बीए हीच पदवी मिळायची. आणि 1880 साली त्यांनी बीए पदवी उत्तीर्ण झाले. आणि त्याच्यानंतरच्या काळात पुढे शिकला पाहिजे हा मुलगा असं त्यांना सांगण्यात आलं. तिथे सुद्धा त्याने अव्वल नंबर मिळवला. आणि मग पुण्यामध्ये आज जे सीओईपी म्हणतो आपण, त्याला कॉलेज ऑफ सायन्स म्हटलं जायचं पूर्वी, तिथे विश्वेश्वरय्यांना ऍडमिशन मिळालं. 1884 साली ते तिथून इंजिनियर म्हणून बाहेर पडले. 3 वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी 2.5 वर्षात पूर्ण केला. आणि नवे त्या काळातलं पुण्यातलं सीओईपी कॉलेज इंजिनिअरिंगचं असलं तरी सुद्धा त्या काळातल्या मुंबई इलाख्यात यायचं. आजकाल आपण जिल्हा वगैरे हा शब्द वापरतो, पण त्या काळात त्याला इलाखा हा शब्द वापरला जायचा. तो मुंबई इलाख्यामध्ये विश्वेश्वरय्यांना त्या काळात 1884 साली ते पूर्ण मुंबई इलाख्यात इंजिनिअरिंग मध्ये पहिले आले होते. त्यांना बर्कले मेडल मिळालं. आणि त्या काळातल्या नियमाप्रमाणे त्यांना विना मुलाखत विना परीक्षा पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम क्षेत्र विभाग, या विभागामध्ये नोकरी मिळाली. हे शिक्षण पूर्ण व्हावं याच्यासाठी रंगाचारू यांची त्यांना मिळाली. त्यांचे सर जे होते वॉटर्स नावाचे, यांचंही त्यांना सहाय्य मिळालं. वॉटर्स सरांचे ते आवडते विद्यार्थी होते. वॉटर्स सरांनी ज्यावेळेस ते भारत सोडून परत आपापल्या मायदेशी ब्रिटनला निघून गेले, तर ब्रिटनला आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की कुठली वस्तू कुणाला देण्यात यावी. तर त्यामध्ये त्यांचे हाताचे जे कफ आपण जे लावतो शर्टला किंवा कोटाचे कफ्स होते, कफलिंग्स, त्या कफलिंग्स माझ्या आवडत्या विद्यार्थ्याला विश्वेश्वरय्याला देण्यात यावे असं त्यांनी लिहिलं. आणि ते कफलिंग देण्यासाठी खास या वॉटर सरांची पत्नी ते निवर्त आली आणि त्यांच्या पत्नीने ते वॉटर सरांचे कफलिंग्स आपल्या लाडक्या विद्यार्थ्याला आणून दिले. आपल्या बुद्धीची प्रगल्भता, विज्ञानाचं उपयोजित्व कसं करता येईल म्हणून इंजिनिअरिंग क्षेत्रात असलेला स्मार्टनेस योग्य वयात दाखवला. म्हणूनच वॉटर सरांनी ती छान दखल यांची घेतली आणि ते कफलिंग्स त्यांच्यापर्यंत पोहोचवले. आपल्याला पीडब्ल्यूडी क्षेत्रामध्ये नोकरी मिळाली दीड महिना माझ्या आईला भेटण्यासाठी माझ्या गावी मला जाऊ द्या. ते तिथे गेले, आईला भेटले आणि म्हैसूरच्या संस्थानात जाऊन रंगाचारू नावाचे दिवाण होते, त्यांना जाऊन भेटले आणि म्हणाले, तुम्ही योग्य वेळी मला शिष्यवृत्ती दिली आणि मुद्दय्या नावाच्या मंत्र्यांकडे मी नोकरी करत होतो, तिथे मला जे पैसे मिळत होते म्हणून मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो. याचाच अर्थ मला माझ्या मातृभूमीनं माझ्या उभरत्या काळात मदत केली म्हणून मी या मातृभूमीचं काहीतरी देणं लागतो. आता मला ब्रिटिश सरकारने नोकरी दिली, मला तिथे रुजू व्हावं लागेल, पण मी शब्द देतो की माझ्या मातृभूमीच्या सेवेसाठी मला परत म्हैसूर क्षेत्रामध्ये येऊन काम करायला आवडेल. रंगाचारू दिवाणांना फार आवडलं विश्वेश्वरय्याचं हे वाक्य आणि ते छोट्या तरुण विश्वेश्वरय्या नावाच्या उभरत्या अभियंत्याकडे बघून म्हणाले की आता तुझ्या हातात 1-1.5 महिन्याचा कालावधी आहे, तर एक काम कर, तुला नोकरी मिळायला रुजू व्हायला अजून काही काळ उरलेला आहे, तर तू सरकारी गाडीतनं आपल्या पूर्ण म्हैसूर राज्याचा फेरफटका रोज कर. तिथली शेतीचा स्थिती काय ती जाणून घे. तिथे सिंचन प्रकल्प कसे चालतात, पाटबंधारे प्रकल्प कसा चालतो, तिथे पाणी साठा कशा पद्धतीने आहे, नैसर्गिक साधन संपत्ती कोणत्या कोणत्या उपलब्ध आहेत, इंजिनियरच्या बुद्धीला जे जे आवश्यक आहे याची सगळ्याची निरीक्षण तू या 1.5 महिन्यात घे. लक्षात घ्या, घरी आलाय म्हणून आई आणि कुटुंब यामध्ये न रमता 1.5 महिने अभ्यास दौरा त्यांनी म्हैसूर राज्यातला पूर्ण केला. त्याची टिपणं काढली आणि ती टिपणं त्यांनी रंगाचारू दिवाणांकडे सुपूर्द केली की पुढे केव्हा तरी मी पुन्हा इथे येऊन नोकरीत रुजू होईल, त्यावेळेस मला या टिपणांची जरूर पडेल, एवढी तुमच्याकडे राहू द्या. रंगाचारू दिवाणांना ते दिवाण जे होते त्यांना फार कौतुक लागलं, अरे एवढं मोठं काम या माणसाने केलं, त्यांना कौतुक वाटलं आणि त्यांनी ते सोबत घेतलेलं बाळ स्वतःकडे ठेवून घेतलं आणि बाळ ठेवून घेऊन नाशिक या ठिकाणी त्यांनी स्वतः नोकरीची सुरुवात केली. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं सांगतो की जगदविख्यात असलेल्या एका इंजिनियरच्या करिअरची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. नाशिकमध्ये त्यांना जॉईनिंग दिलं, ते स्वतःच बॉस होते त्या क्षेत्रातले आणि तिथून त्यांना धुळे जिल्ह्यामध्ये सायफन सिस्टीमनं पाणी कसं देता येईल याच्यासाठी कामाला तिथे पाठवण्यात आलं. सरकारी नियम धुडकावून देत अनेक वेळा त्यांना काम करावं लागलं. सायफन सिस्टीमनं पाणी
बसवलं. म्हणजे खानदेशामध्ये एकतर प्रचंड उन्हाळा असतो आणि पाऊस पडायला लागला की पाऊस थांबायचं नाव घेत नाही. सायफनचं काम करायची जबाबदारी दिली त्या काळात प्रचंड पाऊस सुरू होता. आणि त्या काळात त्यांनी पत्र लिहून कळवलं आपल्या ऑफिसला, हेड ऑफिसला, की ते प्रचंड पाऊस सुरू आहे, काम होणं शक्य नाही, तर तुम्ही वेळ वाढवून द्यावा. तिकडून उत्तर आलं, काम जमत नसेल तर नोकरीचा राजीनामा द्यावा आणि आपापल्या घरी जावं, पण काम हे या काळात झालंच पाहिजे. विश्वेश्वरय्यांना त्या काळात एक मुलगा, ते पत्र, मुलगा चेंडू, रबरचा चेंडू असतो, तो चेंडू खेळत खेळत चालला होता आणि त्यांना दिसलं की चेंडू जमिनीवर आदळला की तितकाच वरती उसळून येतो. ज्याप्रमाणे चेंडू उसळून येतो त्याप्रमाणे पाणी सुद्धा उसळून वर येऊ शकतं, त्या पद्धतीने त्याला दिशा दिली तर. आणि ते तंत्र म्हणजे सायफनचं तंत्र. हे सायफनचं तंत्र शाळेत कुठेतरी बघितलं होतं, ते तंत्र त्यांनी योग्य पद्धतीनं तिथे वापरलं. जितका पैसा वरतून पुरवला होता वापरला, तेवढा लावला तिथे कामाला. सरकारनं दिलेल्या पैशापेक्षा जास्त पैसा लावला म्हणून सरकारनं तक्रार केली आणि लॉरेन्स नावाचा एक अधिकारी ती पाहणी करण्यासाठी तिथे आला. कारण विश्वेश्वरय्या इथे मनमानी करतायत अशा चाहड्या त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे अधिकारी पत्राद्वारे वरच्या अधिकाऱ्यांना करत होते. त्यातलाच लॉरेन्स हा होता. लॉरेन्स तिथे आला. हाताखालच्या काम करणाऱ्या लोकांना असं वाटलं की आता विश्वेश्वरय्यांची चांगली भीक पाण्याची खरडपट्टी होणार, पण तसं झालं नाही. लॉरेन्सनं तिथे हजर झाल्यापासून विश्वेश्वरय्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम अनेकांनी केलं. विश्वेश्वरय्यांनी जे सायफनचं तंत्राचं मॉडेल बनवून ठेवलेलं होतं, त्या मॉडेलला पंक्चर करायचं काम त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांनी केलं की ते मॉडेल बिघडलं की मंजुरी मिळणार नाही. पण अशा पद्धतीचा खोडसाळपणा आपल्या बरोबर काम करणारे लोक करतायत हे विश्वेश्वरय्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी गुपचूप दुसरं मॉडेल बनवून ठेवलं होतं. पाणी ओतल्यानंतर ते लिकेज मधून पाणी गळायला लागलं, ते मॉडेल बाजूला ठेवलं आणि दुसरं मॉडेल सक्सेसफुल करून दाखवलं. अडचणींवरती तोडगा काढण्यासाठी सगळ्यांशी भांडावंच लागतं याची गरज नाही. आपल्या बुद्धीच्या कल्पकतेनं सर्वांवरती मात करावी लागते, याचाही आदर्श विश्वेश्वरय्यांनी घालून दिला. पुढे जाऊन फार मोठी मोठी कामं त्यांनी केली. सुरत, अक्कलकोट, पंढरपूर, कोल्हापूर, पुणे, खडकवासला, एवढंच काय, त्या आत्ताच्या पाकिस्तानात म्हणजे त्या काळातल्या लाहोर प्रांताच्या जवळ असलेलं सक्कर, एडनच्या तुरुंगाच्या जवळ असलेलं सक्कर, प्रचंड उन्हाळा, पिण्याच्या पाण्याचे वानवा असलेल्या क्षेत्रामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी सिंचनाचे प्रकल्प व्यवस्थित केले. आपल्या वयाप्रमाणे, डिग्रीप्रमाणे कामाचा धडाका असा जोरदार लावून दाखवला. आणि त्यावेळेस ते म्हणाले की आता मला याप्रमाणे मला बढती लवकरात लवकर मिळावी, वरच्या पोस्टवरती बढती मिळावी. आजकाल वरच्या पोस्टवर बढती मिळण्याचं कारण काय? पगाराचा आकडा वाढ, वरचं पद मिळालं की अधिकार हाताशी येतात आणि अधिकार हाताशी आले की आत्ता ज्या वेगानं काम चालू आहे त्या कामाचा वेग वाढवायला मदत मिळते. मी ज्या पोस्टवर काम करत होतो त्या पोस्टचे 4-5 इंजिनियर आता त्यांना मार्गदर्शन करून कामाचा वेग वाढवता येईल, एवढंच फक्त वरचं पद मिळवण्यासाठी त्यांच्या अपेक्षा होती. पण चीफ इंजिनियर ही पोस्ट त्यांना देता येणार नाही असं त्यांना समजलं. वाईट वाटलं. वाईट वाटण्याचं कारण असं, ती पोस्ट ही कंपल्सरी इंग्रज वंशातल्या गोऱ्या कातडीच्याच इंजिनियरला देण्यात येईल असं सांगण्यात आलं. ते म्हणाले त्या सगळ्या गोऱ्या कातडीच्या इंजिनियर्स पेक्षा अतिशय इफेक्टिव्हली काम करणारा, अतिशय प्रभावशाली काम करणारा मी आहे आणि फक्त मी इंग्रज नाही, कातडीना काळा आहे म्हणून मला ती काम करायला ती पोस्ट द्यायला नाही म्हणतात, मला यांची नोकरी करायची नाही. म्हणून तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला. 1908 साली त्यांनी राजीनामा देऊन त्यांना सांगण्यात आलं, त्यांना मिनतवारी केली की तुम्ही इथे थांबा, राजीनामा देऊ नका. पण ते म्हणाले मला मान सन्मानानं काम करण्याची संधी जिथे दिली जात नाही, जिथे कामाच्या क्षेत्रावरती दिला गेलेला मनस्ताप आडवा येतो आणि त्या मनस्तापावरतून तोडगा काढण्यासाठी मला माझी शक्ती वाया घालावी लागते, त्या ठिकाणी मला काम करायचं नाही. जिथे माझे निर्णय स्वीकारले जात नाही, जिथे निर्णयाची स्वतंत्रता माझ्याकडे दिली जात नाही, तिथे माझ्या कल्पकतेला कुठेतरी फाटा दिला जातो, कल्पकतेला सीमित केलं जातं. माझ्या पूर्ण तंत्रज्ञान विषयी ज्ञानाला कुठेतरी कक्षा येतात, थ्रेशोल्ड्स येतात, मला तिथे काम करायचं नाही. अनेक विनंत्या इंग्रज सरकारने केल्या पण त्यांनी
त्या स्वीकारल्या नाही, राजीनामा टाकला आणि ते परदेश दौऱ्याला निघून गेले. लक्षात घ्या, स्वेच्छानिवृत्ती घेतली, व्हॉलंटरी रिटायरमेंट जर घेतली तर त्याचं पेन्शन कधी लागू होत नाही. पण कमी काळात केलेला दाखवलेला कामाचा धडाका, कामाला मिळालेलं यश आणि यश या सगळ्यांना डोळ्यापुढे ठेवून इंग्रज सरकारनं त्या काळात त्यांचं पेन्शन सुरू ठेवलं. ते विश्वेश्वरांनी स्वीकारला की नाही स्वीकारला नंतरचा विषय, पण असा अपवादात्मक मुद्दा म्हणून विश्वेश्वरा यांना एक विशेष ट्रीटमेंट त्या काळात पुरस्कार म्हणून केली गेली. आता परदेश दौऱ्यावरती जाऊन तिकडे काय तंत्रज्ञाना क्षेत्रामध्ये काय काय विकास झालेला हा बघण्यासाठी ते वेगवेगळे देश फिरायला लागले. परदेशात पाऊल ठेवलंच होतं म्हणून तेवढ्यात त्यांना भारतातनं तार आली की इंग्रज दरबारी काम करणारा, पाण्यासारख्या आंधळ्या महाभूताला दिशा देणारा असा एक कल्पक इंजिनियर आता परदेश दौऱ्यावर आहे. आणि भारतामध्ये हैदराबाद संस्थानामध्ये ईसा आणि मुसी नावाच्या दोन नद्यांना प्रचंड भयंकर मोठा पूर आलाय आणि या पुरामध्ये पूर्ण हैदराबाद शहर पाण्याखाली गेलंय. अनेक लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडलेत, उद्योगधंदे ठप्प पडलेत, शेतामध्ये पाणी घुसलंय, नगरामध्ये पाणी घुसलंय आणि ही परिस्थिती आता कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही. तर यासाठी काय करावं, ह्या सगळ्यांनी ज्याप्रमाणे गंगा यायची म्हणून भगीरथानं प्रयत्न केले म्हणून गंगेला भागीरथी म्हटलं जातं, त्याचप्रमाणे या सर्वांनी विश्वेश्वरायांचा धावा केला, पत्र तार करून त्यात भारतात बोलवलं. त्या काळातला निजाम हा जो संस्थानातला राजा होता भारतासाठी प्रचंड त्रासदायक होता. त्यांना माहिती आहे रजाकार किती घाणेरडा त्रास देत. त्यावेळेस विश्वेश्वरांनी हा विचार कधी केला नाही की आता निजाम आपल्याला बोलवतं म्हणून कशाला जायचं. पण निजामाच्या राज्यातनं वाहणाऱ्या ईसा मुसी नद्या भारतातनच पुढे कुठेतरी वाहून हा पूर जर वाढला तर भारतातल्या इतर राज्यांना त्रास होईल म्हणून ते धावत माघारी आले. अनेक लोक असाही आक्षेप घेतात की भारतीय असून सुद्धा विश्वेश्वरायांनी इंग्रजांची नोकरी का केली, ते इंग्रज धार्जिणे होते. तसं अजिबात नाही. आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत करत भविष्यामध्ये त्याचा आवाका किती वाढू शकणार आहे याचं कुठेतरी दृष्टी या सगळ्या विभूतींना होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतही असं म्हटलं जातं की त्यांनी क्रांती युद्धात उडी मारली नाही, पण त्यांना हे माहिती होतं की उद्या पुढे जाऊन कधीतरी भारत स्वतंत्र होईल, त्यावेळेस असलेली कायदा सुव्यवस्थेची गरज आहे ती मग आधी भारत स्वतंत्र होऊ द्या आणि मग कायदा सुव्यवस्थेसाठी अभ्यास करून मग घटना लिहू असं करणं चुकीचं राहील. त्यामुळे त्यासाठी अभ्यासाला गरज असलेला माणूस आपण स्वतः घडलं पाहिजे म्हणून ते घडले आणि त्यांनी पुढे जाऊन त्या पद्धतीने काम केलं. भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच त्यांची पूर्वतयारी सुरू झाली होती. तसंच विश्वेश्वरा यांचं आहे. विश्वेश्वरांना हे माहिती होतं मी कुणाचीही नोकरी आता केली, इंग्रजांची करू देत नाही तर म्हैसूर राज्याची करू देत, मी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये भारताच्या भूमीवर जे काम करणार आहे ते भारतात तरी इथं बांधलेली धरणं इमारती ते परत माघारी नेणार नाहीत हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी इंग्रजांची काय करेना पण नोकरी करून त्यांचा कामाचा धडाका सुरू ठेवला. स्वतःचा एक्सपिरियन्स अनुभव वाढवत राहिले. अनेक अडचणी आल्या पण आईला लहानपणीच सांगितलं होतं किती अडचणी आल्या तरी अडचणींना घाबरायचं नाही, अडचणींवरती त्यांच्या उरावर पाय देऊन उभं राहायचं, त्या अडचणीतूनच पुढे जायचा मार्ग मिळतो. त्या पद्धतीनं त्यांनी राजीनामा तर दिलाच पण ईसा मुसी नद्यांना काबूत आणण्यासाठी ते परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात आले आणि त्यांनी पूर्ण पूर परिस्थितीचं निरीक्षण केलं आणि नियंत्रणासाठी जेवढ्या काही उपाययोजना करता येईल त्या केल्या आणि तो पूर परिस्थिती नियंत्रणात आणली. एवढ्यावर ते थांबले नाहीत, परत ही पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तो पूर का आला याचा त्यांनी छडा लावला आणि त्या शोधामध्ये त्यांना सापडलं की सांडपाण्याची व्यवस्था नीट नसल्या कारणानं अनेक ओढे नाले बंद केले किंवा तुंबले, स्वच्छ नाही केले म्हणून हा पूर आला त्यांना समजलं. त्यांनी सिंचनाची आणि सांडपाण्याची व्यवस्था तिथे लावून दिली. आजच्या भाषेत टाउन प्लॅनिंग त्यांनी केलं आणि पूर्ण हैदराबाद संस्थान स्वच्छ नीट नेटकं परत एकदा नवाबाच्या हातात दिलं. कमी काळामध्ये केलेलं इतकं प्रभावशाली काम आणि या कामाची नोंद हैदराबादच्या जवळ असलेल्या म्हैसूर राज्याला का लागणार नाही. म्हैसूर राज्याला लागली आणि म्हैसूर राज्याला हाक मारली की तिथला निजाम तुम्हाला नोकरी देईल, तुम्ही तिथे नोकरीला रुजू व्हाल. इंग्रज सरकारची तुम्ही आताच राजीनामा दिलेला आहे तर पटकन तुम्ही इकडे या. पुण्यामध्ये काम करत असताना ब्लॉक इरिगेशन आणि खडकवासल्याचे ऑटोमॅटिक दरवाजे हे दोन शोध त्यांनी लावले होते. आता ते शोध इथे कामाला येणार होते, त्यामुळे त्यांची कीर्ती हळूहळू कानावरती येतच होती आणि तिथे आले आणि आल्यानंतर
जे मानाचे इंजिनिअरिंगचं पद हवं होतं ते चीफ इंजिनिअरिंग पद डायरेक्ट त्यांना आले आले देण्यात आलं. ते साल होतं 1909 साल. 1908 ला त्यांनी रजा घेतली. या दोन नद्यांवरती इनायत सागर आणि उस्मान सागर नावाची दोन धरणंही बांधली. आता ते धरणाचं पाणी निजाम सरकारला मिळणार आहे त्याच्यामुळे त्यांचं बोलवणार हा कुठलाही विचार त्यांनी केला नाही. जनसामान्यांना पाणी ही महत्वाची गरज आहे याचा विचार डोळ्यापुढे ठेवून शेतकरी, जनसामान्य, औद्योगिक उद्योजक या सगळ्यांची व्यवस्था पाण्याची त्यांनी या दोन धरणांद्वारे त्यांनी केली. हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट सुद्धा त्यांनी तिथे काढला आणि त्यानंतर 1909 साली चीफ इंजिनियर पद त्यांनी स्वीकारलं. 9, 10, 11, 12 हे 3-4 वर्षात त्यांनी काही महत्वाची तांत्रिक कामं करायला सुरुवात केली. त्याच काळात त्यावेळेसचे जे कोणी दिवाण होते, दिवाण म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रधानमंत्रीच, त्यांचं नाव टी आनंदराव म्हणून होते. ते 1912 साली निवर्तले. आपल्या कामाचा आधीच्या काळात दाखवलेला धडाका, वेग, त्याची असलेली यशस्वीतता, योग्य निर्णय क्षमता, घेतलेल्या ज्ञानाची उपयोजिता, त्यांच्या जवळ असलेली कल्पकता या सगळ्या गुणांचं दर्शन, त्या सगळ्यांचा आढावा, आजच्या भाषेतला फॉलो हा त्या काळातले म्हैसूरचे संस्थानिक राजे जयचाम राजेंद्र वडियार यांनी घेतला होता. आणि म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली की आता तुम्ही चीफ इंजिनियर पदावरून पाय उतार व्हा आणि आता प्रधानमंत्री पद हातात घ्या. विश्वेश्वरय्या मनाशी त्यांनी विचार केला की इंजिनियर पदावरती जर मी बसलो तर या संपूर्ण संस्थानात तांत्रिक बाबी ज्या आहेत तेवढ्याच मला करता येतील, पण दिवाण पदावरती जर बसलो तर हे पूर्ण राज्य सर्वांगाने सजवण्याचं, समृद्ध करण्याचं, सुदृढ करण्याची जबाबदारी माझ्यावर पडेल. मला भरपूर गोष्टी शिकता येतील. मागे रंगाचारू म्हणून दिवाण होते. तरुणपणात इंग्रजांच्या नोकरीला लागण्याआधी त्याच्या काळात आपण म्हैसूर राज्याचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासाचं बाळ त्यांनी मागून घेतलं, पुन्हा दौरे केले आणि तो दिवाण पदाचा चार्ज त्यांनी स्वीकारला. आणि तो चार्ज स्वीकारत असताना एक अतिशय सुंदर घटना त्यांच्या आयुष्यात घडली, ती तुम्हाला सांगण्यासारखी आहे. आता मला सांगा, तुमच्या आमच्या कोणाचाही मोठा नातेवाईक जर एखादा मोठा सरकारी अधिकारी झाला की तुम्ही आम्ही सगळेजण त्याच्या पुढे मागे करायला सुरुवात करतो की कुठेतरी आमचं पण कुठेतरी सरकार दरबारी नोकरीचं काम होतं का बघा की. मग ते काम योग्यता नसतानाही झालं तरी चालतं, त्याला तुम्ही आम्ही सगळेजण म्हणतो वशिल्यानं काम होऊ द्या. हा वशिला शब्दच फार भयंकर आहे. वशिला या शब्दाचा आमच्या गुरुजींनी चरुदत्त बुवा आफळे त्यांच्या कीर्तनात एक फुल फॉर्म सांगितला होता. वशिलानं नोकरी मिळवणं म्हणजे कुठलं? वशिला 3 शब्द आहेत. तर व म्हणजे वय, शी म्हणजे शिक्षण आणि ला म्हणजे लायकी. वय नाही, शिक्षण नाही आणि लायकी नसताना सुद्धा जी नोकरी मिळते त्याला वशिल्याची नोकरी म्हणावी. वशिल्याच्या नोकरीमध्ये या तिघांपैकी एक तर नक्की नसतं, पण वशिलामध्ये सगळं मॅनेज करण्याची ताकद वरिष्ठांच्या हातात असते. असं वरिष्ठ पद आता विश्वेश्वरय्यांना मिळालं आणि ते मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांची, नातेवाईकांची पार्टी बोलवली. अजूनपर्यंत त्यांनी नातेवाईकांमध्ये सांगितलं नव्हतं. त्या सगळ्यांनी एकत्र बोलवलं, त्यांना खायला प्यायला दिलं आणि ते स्वतः उभं राहून बोलायला लागले की मला तुम्हाला सगळ्यांनी इथे एकत्र बोलवण्याचं कारण म्हणजे कालपर्यंत मी म्हैसूर राज्याचा चीफ इंजिनियर म्हणून काम करत होतो, मुख्य अभियंता म्हणून काम करत होतो. आता मी मुख्य अभियंता नाही, तर आजपासून मी झालेलो आहे. ही बातमी कानावर पडली आणि त्या जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट सुरू केला. कडकडाट थांबला आणि ते पुढचं वाक्य बोलले. तेव्हा हे दिवाणपद स्वीकारतानाच मी सर्वांना सांगतो की आपली कुठलीही शासकीय, सरकारी नोकरीची, शिक्षणाची कुठलीही कामं आडवाटेनं, पळवाटेनं पूर्ण करावी या अपेक्षेनं मित्रांनी आणि नातेवाईकांनी कुणीही येऊ नये. माझ्याकडनं ती होणार नाही हे मी कळकळीने तुम्हाला सांगतो. उद्या तुम्ही याल आणि मी ते काम करणार नाही तर त्यावेळेस तुम्ही माझ्याशी भांडाल, तुमचा अपेक्षा भंग होईल. म्हणून आत्ताच मी ही गोष्ट तुमच्यासाठी स्पष्ट करतो. रोखठोक सगळ्यांसमोर सांगून टाकलं मी हे करणार नाही म्हणजे नाही. याबद्दल आईनं त्यांची तक्रार केली की असं बोलायला नको होतं की बाळा, की तू आता म्हणतो नातेवाईकांना की येऊ नका म्हणून, उद्या तुला जर 4 माणसं लागली तर परत आमच्याकडे येऊ नकोस की या म्हणून नाही इथे काम करा. आईचं म्हणणं एकच होतं की रोखठोक भूमिका घेतलीच हे योग्य केलंस, पण ते सांगण्याची ती वेळ आणि ती जागा नव्हती. त्या आनंदावर कुठेतरी विरजण पडलं. तर जास्त विचार करण्याची इच्छा विश्वेश्वरय्यांची नव्हती. आता कुठेतरी धरण, पाणी किंवा तांत्रिक बाबी सोडता आता शिक्षण, भाषा, सिंचन, जलसंधारण, उद्योग
शेती, या सगळ्या गोष्टींमध्ये आता लक्ष घालावं लागणार होतं तुमच्यासाठी. म्हणून सांगतो, विश्वेश्वरय्यांनी उत्तर काळामध्ये जी पुस्तकं लिहिली आहेत, ही पुस्तकं एकही तांत्रिक नाहीत, इंजिनिअरिंग क्षेत्राशी रिलेटेड नाहीत. प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया, रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया, स्वतःचं आत्मचरित्र, याच्यासारखी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांना स्पर्श करणारी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. एक इंजिनियर हा इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं काम करू शकतो, हे सुद्धा महत्वाचं सांगावं असं वाटतं. त्यांना व्याख्यान ऐकण्याची फार आवड होती. त्यांना कुणी त्यांचं कौतुक केलं या कामाचं. जयचाम राजेंद्र वाडियारांनी ते केलंच केलं. पण तुमच्यासाठी म्हणून सांगू द्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, रँगलर परांजपे यांच्यापासून ते सुभाषचंद्र बोस, अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यासारख्या अनेक मोठमोठ्या दिग्गजांनी त्यांच्या कामाची दखल घेतली. त्यांच्या कामाचा धडाका, हा धडाका हा शब्द त्यांच्यासाठी. कारण बघू, प्लॅन करू, मग जमलं तर सरकार तिकडून पास करेल योजना आणि मग ते पूर्ण करायचं की नाही ते बघू, हे सगळं त्यात त्यांनी बघितलं. यात काही वाद नाही, हे आजच्या पद्धतीने काम चालतं. पण याला कुठेतरी क्रॅक घालत त्यांनी कामाचा धडाका लावला. विश्वेश्वरय्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी केलेलं काम एक कुठलं तरी नमुना म्हणून काम दाखवा म्हणून जर कुणी विचारेल तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तोंडावर नाव येईल ते म्हणजे, अनेक जणांनी त्याला भेट दिलेली असेल की कृष्णराज सागर नावाचा कावेरी नदीवर बांधलेलं धरण आणि वृंदावन गार्डन नावाचं ते गार्डन, नेत्रदीपक अशी रोषणाई आले, तिथे फोटोज त्यांनी दाखवले. अतिशय सुंदर त्यांनी ते मांडलं. आणि दिवाण पदावर बसल्यानंतर त्यांनी कामाचा वेग वाढवला. जमशेदजी टाटांची त्यांनी भेट घेतली. जमशेदजी टाटांची विवेकानंदांची भेट झाली होती. विवेकानंद म्हणाले की आपली आध्यात्मिक प्रगती खूप झाली, पण औद्योगिक प्रगती होण्याची गरज आहे, तुम्ही काहीतरी करा. आणि जमशेदजी टाटांसारख्या एका औद्योगिक दृष्ट्या भारताला बलिष्ठ करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाला विश्वेश्वरय्यांची भेट झाली आणि दोघांनी मिळून म्हैसूर राज्यामध्ये काही उद्योग सुरू केले. म्हैसूरमध्ये काय काय पिकतं? म्हैसूरमध्ये कोलार बुद्धनहळ्ळी परिसरात सोन्याच्या खाणी आहेत. म्हैसूर म्हटल्यानंतर डोळ्यापुढे येतो तो चंदन नावाचा प्रकार येतो. चंदनाच्या रिलेटेड असलेले अनेक उद्योग त्यांनी सुरू केले. पोलादाचे उद्योग सुरू केले. पोलादाचा उद्योग सुरू करून तिथून बाजूला झाले बॉडीतनं. तो पोलादाचा उद्योग बॉडीवर बसलेल्यांनी खड्ड्यात घातला. तो खड्ड्यात घातलेला उद्योग परत बॉडीत घुसून परत वर आणला आणि परत व्यवस्थित पद्धतीने पोलादाचा कारखाना, भद्रावती नावाचा आयर्न स्टीलचा कारखाना त्यांनी सुरू ठेवला. असे अनेक तपशील त्यांच्या चरित्रामध्ये महत्वाचा स्वाभिमानाचा तपशील त्यांच्या चरित्रातला आहे. दिवाण पदावर बसण्याच्या जस्ट आधी घडणारी घटना. म्हैसूर राज्य म्हटल्यानंतर कुठला उत्सव डोळ्यापुढे येतो? तर दसऱ्याचा उत्सव डोळ्यापुढे येतो. दसरा उत्सवामध्ये त्यांनी डोळ्या उघडे ठेवून व्यवस्थित तो उत्सव बघितला. राजेशाही थाटामध्ये तो उत्सव साजरा होतो. या दसऱ्याच्या उत्सवामध्ये झालेली गंमत बघा. या दसऱ्याच्या उत्सवामध्ये इंग्रज अधिकारी सुद्धा हजेरी लावत. इंग्रज अधिकाऱ्यांना बसण्यासाठी खुर्च्या असत आणि भारतीय जनता मांडी घालून बसे. विश्वेश्वरांनी ते बघितलं, त्यांना ते खटकलं. विश्वेश्वरांनी पत्र लिहून कळवलं की जर माझे भारतीय जन हे म्हैसूर राज्याचे नागरिक असतील तर त्यांनी सुद्धा म्हैसूर राज्याच्या या अधिकाऱ्यामध्ये एक ते इंग्रजांनी मांडी घालून खाली बसावं, नाही इंग्रजांबरोबर त्यांनाही खुर्च्या देण्यात याव्या. याच्यावरून वादंग पेटलं. पण विश्वेश्वरांनी केलेला युक्तिवाद राजांना पटला म्हणून जयचाम राजेंद्र वाडियार यांनी, तत्कालीन जे राजे होते, त्यांनी त्याला संमती दिली. आणि नंतरच्या म्हैसूरच्या त्या दसरा उत्सवामध्ये जो राजदरबार भरला, त्या दरबारामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांना, इंग्रजी जणांना बसण्यासाठी खुर्च्या होत्या आणि म्हैसूरच्या नागरिकांना सुद्धा खुर्च्या मांडल्या गेल्या. अशा पद्धतीनं समान वागणूक देण्यात आली. विश्वेश्वरांना आनंद झाला. पण इंग्रज अधिकाऱ्यांना पोटदुखी सुरू झाली की आमची योग्यता तुम्हाला कधी येऊच शकत नाही, आम्ही राज्यकर्ते आहोत, तेव्हा तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. आणि तशा तक्रारीचं पत्र इंग्रज अधिकाऱ्यांनी जयचाम राजेंद्र वाडियार यांना म्हैसूरच्या दसरा दरबारानंतर पाठवलं आणि त्यात सांगितलं की तुम्ही मांडलेल्या खुर्च्यांवरती आमचे पाय जमिनीवर टेकत नाही, तेव्हा जमिनीला पाय टेकावेत याच्यासाठी जी उशी खाली पायाखाली दिली जाते, जी राजाला दिली जाते, त्या उशांची व्यवस्था करावी. जयचाम राजेंद्र वाडियारांना ते पत्र हातात पडलं आणि ते पत्र जसंच विश्वेश्वरय्या तिथे ऑफिसमध्ये बसले होते, त्यांना लगेच दाखवलं. विश्वेश्वरय्या म्हणाले या इंग्रजांचे पाय कसे जमिनीला टेकवायचे याचं ट्रेनिंग 25 वर्ष त्यांची. पुढच्या दरबारात बघा मी काय करतो ते. आणि पुढच्या दरबारात त्यांनी पाय जमिनीवर टेकावेत म्हणून इंग्रज अधिकारी ज्या खुर्च्यांवर बसणार होते त्या सगळ्यांचे पाय 3-3, 4-4 इंचांनी कापून टाकले आणि बरोबर खुर्च्यांची उंची खाली गेली. त्यांना हीन दाखवलं.
आम्ही इंग्रज नाही आहोत म्हणून काय आम्हाला कुत्र्याची वागणूक द्याल, असा स्वाभिमानी मुद्दा त्यांनी तिथे उपस्थित केला. आणि योग्यता ही सगळ्यांची सारखीच असली पाहिजे माणूस म्हणून, हे त्यांनी तिथे ठाम बजावून दाखवलं. विश्वेश्वरय्यांनी जे काही काम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलं, त्यामध्ये भाषा म्हणून कन्नड भाषा परिषद त्यांनी सुरुवात केली. आणि दरम्यान यश कीर्ती बघून, शिक्षण क्षेत्रातलं काम बघून जवळजवळ 8 ते 9 विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट त्यांना देऊ केल्या. कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर नावाचा, इंग्लिश एम्पायर, इंडियन एम्पायर नावाचा KCIE नावाचा एक पुरस्कार त्यांना दिला. एवढंच नव्हे, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर नावाचे अनेक इन्स्टिट्यूट त्या काळात वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत्या, त्या सगळ्यांचे मानद सभासद ते होते. एवढंच नव्हे, सिव्हिल इंजिनिअरिंगची एक कुठली तरी संस्था ब्रिटिशांची होती, त्या ब्रिटिश संस्थेमध्ये सुद्धा मानद सभासदत्व जवळजवळ 47 वर्ष त्यांनी त्या पदावरती त्यांनी काम बघितलं होतं. एकाच वेळी त्या सगळ्या जणांना जिथे जिथे अडचणी येतील त्या अडचणींसाठी त्यांनी तोडगे लिहून द्यायचे आणि काम पुढे सरकवायचं, अशा पद्धतीने काम करत होते. आता प्रॉब्लेम पुढे जाऊन असा झाला की तुमच्या म्हैसूर राज्यामध्ये खूपच चांगल्या चांगल्या पद्धतीची कामं विश्वेश्वरय्या करतायत, पण तशाच पद्धतीची कामं आता आमच्या राज्यात पण झाली पाहिजेत, आमच्या हैदराबाद राज्यात झाली पाहिजे, आमच्या महाराष्ट्रात झाली पाहिजे, आमच्या अजून ग्वाल्हेरला झाली पाहिजे, असे आसपासच्या सगळ्या संस्थानिकांची तक्रारीची पत्र म्हैसूरला येऊन पडायला लागली की तुमच्या दिवाणांना आता कामं जरा थांबवायला सांगा, तुमच्याकडे कामं होऊ शकतात तर आमच्याकडे पण होऊ शकतात, म्हणून आमच्याकडचे नागरिक आमच्याकडे अपेक्षा करतायत. आणि अजूनही काही गोष्टी विश्वेश्वरय्यांच्या बाबतीत नकारात्मक उभ्या केल्या गेल्या. विश्वेश्वरय्यांनी दिवाण पदाचा राजीनामा दिला. दिवाण पदावरती काम करत असताना विश्वेश्वरय्या सकाळी 6-7 वाजता ड्युटीवर हजर राहत आणि रात्री उशिरापर्यंत ते काम करत. एवढं सगळं चरित्र बघताना प्रश्न उपस्थित होतो, विश्वेश्वरांचं लग्न झालं की नाही? विश्वेश्वरय्यांचं लग्न त्यांच्या तरुणपणातच सावित्री नावाच्या मुलीशी झालं. धुळ्याला नोकरी करत असताना त्यांच्या पहिल्या पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाला. त्या मृत्यूतनं सावरण्यासाठी ते घरी गेले, तर आईने दुसरी एक साधी मुलगी आणून ठेवली होती, बघून ठेवली होती, तिच्याशी लग्न लावलं, तिच्याही सावित्री नाव ठेवलं. त्यावेळेस ते पुण्यात नोकरी करत होते, तिलाही बाळंतपणात मृत्यू आला. पुन्हा घरी गेले, आईला सावरलं, घराच्यांना सावरलं, स्वतःला तारुण्यात सावरलं. आई म्हणाली आता तिसरं लग्न तुला करावं लागेल. नाईलाजानं ते तिसऱ्या लग्नासाठी तयार झाले, पण ते म्हणाले जर परत असंच जर काही घडेल तर लक्षात ठेव आई, मी परत लग्नाचं नाव घेणार नाही. तिसरी बायको लग्न होऊन घरात आली आणि काहीतरी वादंग करून घरातून पळून गेली. विश्वेश्वरय्यांनी वयाच्या 28व्या वर्षी आपला भावनिक जवळीकीचा ओलाव्याचा भाग तो कप्पा बंद करून टाकला, परत लग्नाचा विषयही काढला नाही. आईलाही तसं नेटानं बजावून सांगितलं परत लग्नाचा विषय काढू नकोस. देवळात जरी गेले नाही तरी सुद्धा घरातला परंपरा पाळण्याच्या दृष्टीने त्यांनी ह्या पितृपंधरवाड्यामध्ये त्यांनी या 3ही पत्नींची श्राद्ध घातली. तिसरी बायको मेली नव्हती तर सोडून गेली मेल्यासारखीच म्हणून त्या 3 गरजू बायकांना साडी चोळी देत त्यांना जेव खाऊ घालत. आयुष्यभर त्यांनी ते केलं असा त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. विश्वेश्वरय्या म्हैसूर राज्यामध्ये नोकरीवरती हजर 10 वाजता ते रात्री उशिरा ते जात. ते बसून आहेत म्हणून बाकीच्या सगळ्यांना बसून राहावं लागेल, त्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण येईल, कारण ते जास्त काम केलं तर जास्त पगार द्यावा लागेल. विश्वेश्वरय्या म्हणाले एक काम करा, मला जो पगार देताय त्या पगारात कपात करा आणि यांची पगार वाढ करा. पण राजे विचार करायचे तुम्ही जास्त काम करताय त्यामुळे आपल्याच राज्याची भरभराट होतीये, तेव्हा पैशाला काही कमी नाहीये, तेव्हा सगळ्यांचे पगार देता येतील. विश्वेश्वरय्या घरी गेल्यानंतर सरकारी काम करण्यासाठी सरकारी समईतलं तेल वापरत आणि स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या समईतलं तेल वापरत. कारण लाईट गेली किंवा काही झालं तर समई किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांना काम करावं लागेल. पुढे जाऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्या राजीनामा दिला त्यावेळेस ते सरकारी गाडीतनं म्हैसूरच्या राजांकडे गेले, राजीनामा सुपूर्द केला आणि पायी पायी चालत आपल्या घरी गेले, असा स्वाभिमान त्यांनी दाखवला. इतका कल्पक महर्षी तुल्य असं काम करणारे विश्वेश्वरय्या म्हैसूरच्या दिवाण पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारत स्वतंत्रतेचे कुठेतरी स्वप्न बघत होता. भारत स्वतंत्र झाला. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना पाचारित केलं आणि भारताच्या एका राज्याला भरभराटीला आणण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले, आता त्याचा आवाका अजून वाढवला की पूर्ण भारतामध्ये तुम्हाला या सगळ्या योजनांचा
या योजना तुम्हाला राबवायच्या आहेत. म्हणून तुम्ही बघाल तर भारतात कुठे गेल्यानंतर त्यांचं नाव घेतलं जात नाही, सर्वत्र. असे तो हिमाचल त्यांनी काम केलं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी गंगेवरती पूल बांधण्याचं काम केलं. आपल्या कृतकृत्य झालेल्या आयुष्याकडे त्यांनी बघितलं. कामाचा धडाका हाच त्यांना हवा होता. सतत काम त्यांच्या हाताशी असलं पाहिजे असा त्यांचा अट्टहास होता. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल त्या काळातल्या सरकारने घेतली आणि 1955 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर यांच्या हस्ते डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना भारतरत्न हा किताब देण्यात आला. भारतरत्न हा किताब घ्यायला ज्यावेळेस ते जात होते, ते घेण्याआधी ते पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटले आणि ते म्हणाले, तुम्हाला असं वाटत असेल की मला भारतरत्न देऊन माझं तुम्ही तोंड बंद कराल, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की भारतरत्न दिलंय म्हणून आता विश्वेश्वरय्या सत्तेत बसलेल्या सरकारला काही प्रश्न विचारणार नाही, तर हा गैरसमज बाजूला ठेवा. मी पुरस्कार घेणार नाही, तर तुमच्यावर तुम्ही चुकलात तर तुमच्यावरती टीका करायला मागे पुढे बघणार नाही. आजकाल सर्वत्र हेच सुरू आहे. पुरस्कार वापसी काय केली जाते, पुरस्कार देऊन अनेकांची तोंडदाबी केली जाते. पण याला तिथल्या तिथे उडवून लावलं. एक तर आयुष्य 90 वर्षाचं होतं, मारून मारून शिक्षा देऊन काय देणार. आणि कुणी त्यांच्या योग्यतेचा त्या काळात माणूस नव्हता की त्यांना कार्य हा प्रतिप्रश्न करेल. तेव्हा अतिशय आनंदानं नेहरूंनी सुद्धा ते स्वीकारलं आणि त्यांना भारतरत्न स्वीकारायला लावलं. नंतरही अनेक पुरस्कार दिले होते. लक्षात घ्या, रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया नावाचं पुस्तक विश्वेश्वरय्या त्यांच्या वयाच्या 98व्या वर्षी लिहित होते. 100 वर्षाचे पूर्ण झाले आणि त्यांचा खूप मोठा गौरव सत्कार त्या काळात सरकारनं केला. आपल्याकडे एखादी व्यक्ती निवर्तल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ पोस्टाचं तिकीट काढण्याची पद्धत आहे, पण जिवंतपणीच विश्वेश्वरय्यांचं पोस्टाचं तिकीट काढण्यात आलं आणि विश्वेश्वरय्यांना मानवंदना देण्यात आली. विश्वेश्वरय्यांना त्यांच्या घरापासून सत्कार समारंभाच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी ज्या गाडीतनं आणण्यात आलं, ती गाडी तिथे येण्याचं अंतर काहीतरी 1-1.5 किलोमीटरचं होतं. पण तेवढं अंतर कापून त्या जागेवर येण्यासाठी विश्वेश्वरय्यांना 3.5 तास वेळ लागला, असं वर्णन त्यांच्या चरित्रात बघायला मिळतं. 100 वर्षांच्या आयुष्यात आहेत या विभूती महत्वाच्या ठिकाणी असलेल्या गुणसंपन्नतेच्या रूपाने असलेले मोती, माणिक, हिरे असे चमकताना दिसतात. त्यातले अतिशय थोडके तुमच्या समोर मांडले. आपल्या कृतकृत्य आयुष्याकडे पाठीमागे बघून त्यांनी या पूर्ण आयुष्याला दंडवत घातलं, धन्यवाद दिला आयुष्याला. त्यांना विचारलं तुमच्या या शतायुष्याचं गमक काय, रहस्य काय, तर ते म्हणाले तारुण्यामध्ये मी खूप लहानपणापासून व्यायामाची गोडी लावली आणि तिसरं म्हातारपण माझ्या वयाला कधी शिवलं नाही. खरं होतंय, त्यांना कधी म्हातारपण शिवलं नाही. ते म्हातारपण माझ्याकडे आलं की मी दरवाजा बंद करून घेईन आणि नाराज होऊन ते म्हातारपण माघारी निघून जाईल आणि मी तरुणाला लाजवेल या उमंगीनं उत्साहानं काम करत राहिलो आणि त्यामुळे इतकं मोठं काम तुमच्या समोर ठेवू शकलो. हे सगळं काम मी या देशाच्या चरणी अर्पण करतो, असं म्हणत हे महर्षी अभियंता ऋषितुल्य विभूतिमत्व 12 एप्रिल 1962 साली त्यांनी देह ठेवला. माझा देह माझ्या मूळ गावी मुद्देनहळ्ळीला नेण्यात यावा आणि तिथेच माझ्या देहाला अग्नी देण्यात यावा ही त्यांची इच्छा पूर्ण करण्यात आली. आजही त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी भारतभरामध्ये अनेक शैक्षणिक तांत्रिक संस्था उभ्या आहेत. शिक्षण देण्यासाठी सुद्धा त्यांनी केलेलं काम फार मोठं आहे. शिक्षण क्षेत्रातलं त्यांचे जे विचार आहेत ते सुद्धा आजही भारताला स्वीकार्य आहेत. म्हणून अशा या द्रष्ट्या अभियंत्याच्या चरणी आजचे वाक्पुष्प मी अर्पण करतो. आजही त्यांनी घालून गेलेल्या आदर्शांवरती पावलावर पाऊल ठेवून जे कोणी अभियंते अतिशय प्रामाणिक पद्धतीने काम करत आहेत, कारण आज अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये राजकारण घुसल्यामुळे प्रचंड प्रदूषित झालेलं क्षेत्र बघायला मिळतं. इंग्रज सरकारनं धोकादायक सांगितलेले इमारती सांगितले गेलेले आहेत. धोकादायक झालेले पूल कोणते कोणते हे आजही डॉक्युमेंट इंग्रज आजही तिकडून पत्र येतात भारतात, पण त्यावरती उपाययोजना केल्या जात नाहीत. 5 वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या महाड गावाला 2 अभियांत्रिकी क्षेत्रातले, तीही सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातले 2 दणके बसले. ते म्हणजे 5 वर्षापूर्वी
त्या नदीवरचा पडलेला पूल आणि त्यामध्ये मेलेली माणसं बसच्या बस खाली पडली. आणि आत्ता ताजं उदाहरण आहे की त्या उदाहरणामध्ये आपल्याला बघायला मिळतं की इमारत खाली पडली आणि इमारत खाली पडल्यानंतर मग सरकारी अधिकाऱ्यांची त्या तंत्रज्ञ कोण असतील त्यांची त्यांची विचारपूस सुरू झाली. कायदा त्याचं काम करेल, पण जीव घेणं काम हे तंत्रज्ञ किंवा अभियंत्यांकडनं होतच कसं काय, आणि तेही विश्वेश्वरय्या यांच्या भारतात होतं कसं काय, हा एक मोठा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. तर जे मी काम करेल ते मी प्रामाणिक करेल. लक्षात घ्या, 1935 साली कावेरी नदीवरती विश्वेश्वरय्या यांनी जो कृष्णराज सागर नावाचा प्रकल्प, शिवसमुद्रम नावाचा त्याच्यावरती केलेला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आणि वृंदावन गार्डन सारखा अतिशय सुशोभित असा भाग, हा सगळा भाग त्यांनी केला. त्या काळामध्ये सिमेंट नावाचं प्रकरण भारतात आलेलं नव्हतं. मोर्टार नावाचं प्रकरण, मोर्टार नावाचं मटेरियल त्यांनी विकसित केलं. त्या मोर्टारने त्यांनी ती एवढी मोठी तो कुठला सिव्हिल इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट तो पूर्ण केला. आज त्यांच्या कार्याला सगळा भारत देश, सगळे अभियंते आणि अभियंते नसलेले सुद्धा सर्व नागरिक हे ललामभूत आहेत. त्यांच्या चरणी नमस्कार करावा, त्यांना दंडवत घालावं हेच बरं. त्यांच्या चरित्रातला एक जरी मुद्दा आजच्या अभियंत्याला जगता आला तर त्यांचा निर्भीडपणा त्यांच्यातला घेण्यासारखा आहे. स्वच्छ चारित्र्याविषयी त्यांच्यातला घेण्यासारखा आहे. कोणाला न घाबरता कामाचा धडाका वाढवणं, वेग वाढवणं हे करणं का. सरकारी योजना काही असो, पण निर्णय घेताना जर तिथे तंत्रदृष्ट्या जी गोष्ट आत्ता निर्णय घेण्यात योग्य आहे म्हणून धोका पत्करून त्यांनी निर्णय घेतलेत आणि नंतर ते सरकारकडनं पास करून आणले, अशा पद्धतीने विचार करत काम पुढे नेण्याची त्यांची वृत्ती, असे अनेक गुण त्यांच्याकडनं घेण्यासारखे, स्वाभिमान घेण्यासारखा आहे, देशभक्ती घेण्यासारखी, ती आजच्या इंजिनियर माझ्या सर्व मित्रांनी घ्यावी. नाही जमत तर निदान जे चांगलं चाललंय त्याच्यात तंगडे तरी घालू नये, एवढं जरी केलं तरी खूप आहे. विश्वेश्वरय्यांच्या चरणी आजच्या दिवशी हे बोललेलं सगळं वातपुष्प मी अर्पण करतो. या भारत भूमीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी, खऱ्या अर्थानं सुजलाम करण्यासाठी जे विभूतिमत्व झगटलं, तर हे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेच क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. या समर्थ राष्ट्रगुरु श्री समर्थ स्वामी समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या उक्तीला अतिशय तंतोतंत उदाहरण शोभेल अशा पद्धतीचं चरित्र तुमच्या पुढे मांडलं. विश्वेश्वरय्या त्यांच्या आयुष्यात एक विचार मांडतात, तो विचार मांडतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. ते म्हणतात, इट इज बेटर टू वर्क आउट दॅन रस्ट आउट. ते म्हणतात की माणसानं झिजावं, पण ते गंजून झिजण्यापेक्षा काम करून झिजावं. माणसाचं क्षरण व्हावं, पण ते गंजून क्षरण होण्यापेक्षा झिजून क्षरण व्हावं, असा विचार त्यांनी मांडला. समर्थांच्या विचाराशी अतिशय मिळता जुळता विचार आहे. युट्यूबला माझं एक कीर्तन आहे, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. या कीर्तनाच्या पूर्वरंगामध्ये सुद्धा मी विश्वेश्वरय्यांचं चरित्र मांडलंय. तिथे तुम्ही या चरित्राचा परिशीलन श्रवण करू शकता. आज माझं ही जी बडबड आहे ही तुम्ही सर्वांनी सहन केली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि आजच्या माझ्या विचाराला मी इथे थांबतो. भारतीय वैज्ञानिकांची चरित्र अट्टहासाने मांडावीत, हा जो विचार आम्ही सर्वांनी, मी जो मनाशी मांडला, याला तुम्ही सर्वांनी श्रवणाला येऊन जे यश देता त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.